जय भीम, नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट दिलीप काकडे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा, पाहावा आणि स्वतः लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करावा ही विनंती. मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांची 111वी जयंती आहे. भैयासाहेबांच्या शतकोत्तर 11व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार, स्मृती, कार्य व प्रतिमेला मी ॲडव्होकेट दिलीप काकडे विनम्र अभिवादन करतो. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भैयासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात विविध संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखांमधून उत्साही वातावरणामध्ये जयंती उत्सव साजरा केला जातो. 2023 या वर्षाचा 111वा जयंती उत्सव माझ्या व्यक्तिगत दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. माझ्या इथून पुढच्या आयुष्यात हा दिवस कायमस्वरूपी स्मरणात राहील. मी हा दिवस कधीही विसरू शकणार नाही. याचे कारण असे की सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट संघर्ष समिती लाखांदूर तालुका यांचे वतीने दरवर्षी लाखांदूर येथे भव्य धम्म संमेलन आयोजित केले जाते. मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होणाऱ्या दुसऱ्या भव्य धम्म संमेलनाच्या अध्यक्षपदी आयोजकांनी माझी निवड केली आहे. संमेलनाचे उद्घाटक उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखर आझाद आहेत. तर विशेष अतिथी म्हणून भैयासाहेब आंबेडकरांचे पुत्र रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न ही 5 अपत्ये होती. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब हे एकटेच जगले. बाकी 4 मुलांचा मृत्यू झाला होता. क्रांतिबा फुलेंच्या मुलाचं नाव यशवंत होते. शाहू महाराजांचे नाव सुद्धा यशवंत घाटगे होते. ज्योतिबा फुले यांच्या आदर्शानुसार मुलाचे नाव यशवंत ठेवले असे म्हटले जाते. बाबासाहेबांना सुरुवातीला बाबा म्हटले जात होते, नंतर बाबासाहेब असे म्हटले जाऊ लागले. बाबासाहेबांचा मुलगा लहान होता तेव्हा भैया म्हटले जात होते. मोठा झाल्यानंतर साहेब म्हटले जाऊ लागले. ही चळवळीतील परंपरा आहे. लोक लाडाने व प्रेमाने भैयासाहेब म्हणतात. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक 12 डिसेंबर 1912 रोजी मुंबईत झाला. त्यांचे निधन 17 सप्टेंबर 1977 साली झाले. म्हणजे भैयासाहेबांना एकूण 65 वर्षाचे आयुष्य मिळाले. या 65 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य केले आहे, विशेषतः बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काळात त्यांनी जे उल्लेखनीय ऐतिहासिक कार्य केले आहे, त्याचा आढावा त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण इथे घेऊन त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत. चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, आमदार, पत्रकार, भीमज्योतीचे पुरस्कर्ते, रिपब्लिकन नेते, बौद्ध नेते, लोकनेते, कामगार नेते अशा विविध भूमिकेत भैयासाहेबांनी आपल्या आयुष्यात उल्लेखनीय व ऐतिहासिक कार्य केलेले आहे. चळवळीसाठी भैयासाहेबांनी जे योगदान केले त्यात मीडिया संबंधी प्रथमतः योगदान केले आहे. बाबासाहेबांनी पहिले मूक नायक पाक्षिक काढले तेव्हा त्यांचा स्वतःचा छापखाना नव्हता, परंतु बहिष्कृत भारताच्या वेळी स्वतः बाबासाहेबांनी छापखाना टाकला होता. 1927 सालापासून बाबासाहेबांचा छापखाना सुरू झाला होता. 1927 ते 42 या काळात बाबासाहेबांनी स्वतः लक्ष दिले होते. 1942 पासून बाबासाहेब दिल्लीला गेले. 1942 साली बाबासाहेबांची मजूर मंत्री म्हणून ब्रिटिशांच्या व्हाईसराय कौन्सिलमध्ये त्यांची वर्णी लागली होती. 1942 सालापासून बाबासाहेब दिल्लीला राहायला गेले. 42 ते 56 त्यांचा मुक्काम दिल्लीलाच राहिला. त्यानंतर त्यांचे खूप व्यस्त कार्यक्रम राहिले. त्यांना मुंबईतील कामाकडे, विशेषतः प्रेसकडे लक्ष देणे शक्यच नव्हते. यावेळी भैयासाहेबांनी वयाच्या 26व्या वर्षी भारतभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. ते प्रेसचे सर्व काम करायला ते स्वतः करायला लागले. ते स्वतः खिळे लावायचे, सर्व काम स्वतःच करायचे. नंतर संपादकीय हे स्वतःच बघायचे.
वितरणाची ही जबाबदारी स्वतः सांभाळत होते. हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले. शेवटच्या काळात 1956 नंतर त्यांनी धम्मयान काढले. धार्मिक गोष्टी धम्मयानातून लोकांना दिल्या. धम्मयान फक्त धार्मिक विषयासाठी व इतर विषयासाठी जनता व त्यानंतर प्रबुद्ध भारत होते. 1967 ते 68चे अंक त्यांनी कलरमध्ये काढले होते. भैयासाहेबांनी बाबासाहेबांची पत्रकारितेची चळवळ शेवटपर्यंत चालवली. तसेच धार्मिक चळवळ धम्मयानाच्या माध्यमातून शेवटपर्यंत चालवली होती. भैयासाहेबांच्या पत्रकारितेवरती फारसा कोणी प्रकाश टाकला नाही किंवा त्याची कोणी नोंदही जास्त घेतलेली आढळत नाही. केवळ बाबासाहेबांच्या पत्रकारितेची चळवळ बंद पडू नये याची त्यांनी शेवटपर्यंत काळजी घेतली होती. भैयासाहेबांच्या पत्रकारितेवर औरंगाबादच्या 2 विद्यार्थ्यांनी PhD केली आहे. प्रेसमध्ये 1955 साली बाबासाहेबांनी रशियन मशीन घेतली होती. हे प्रेस संबंधीचे योगदान आहे. धम्मयानाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचे कार्य भैयासाहेबांनी समोर आणले. लहानपणी भैया व मोठेपणी भैयासाहेब म्हटले गेले. स्वतःला धम्म चळवळीच्या कार्यात झोकून दिले होते त्यांनी. 19 एप्रिल 1953 रोजी वयाच्या 41व्या वर्षी यशवंतराव व मीराताई यांचा विवाह झाला. हा विवाह बौद्ध पद्धतीने परळच्या आर्यम भट शाळेमध्ये संपन्न झाला होता. यावेळी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षाही घेतली नव्हती. तरीही भैयासाहेबांनी धम्म दीक्षेच्या अगोदर 3 वर्ष आपला विवाह बौद्ध पद्धतीने केला. ही विशेष व उल्लेखनीय घटना आहे. त्यांनी सिमेंटचा कारखाना सुरू केला होता. 1960 साली भैयासाहेबांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यांना दादासाहेब गायकवाडांनी उभे केले होते. त्यांच्या विरोधात दादासाहेब रुपवते उभे होते. भैयासाहेब या निवडणुकीत विजयी झाले होते. 1960 ते 66 ही 6 वर्षे त्यांनी आमदार म्हणून कार्य केले. तेव्हापासून त्यांचे धार्मिक आणि राजकीय कार्य एकत्रच चालू होते. ते RPIचे मुंबईचे अध्यक्ष झाले होते. भैयासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर 1977 साली आदरणीय मीराताईंनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून मात्र राजकीय आणि धार्मिक चळवळ जी एकत्रच सुरू होती ती वेगळी करण्यात आली. भैयासाहेबांच्यापर्यंत राजकीय आणि धार्मिक चळवळ एकत्र सुरू होती. जवी पवार यांनी भैयासाहेबांची आमदारकीच्या काळातील जी भाषणे आहेत त्यांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. भैयासाहेबांनी स्कॉलरशिपचा प्रश्न उचलला होता. स्कॉलरशिप अभावी कॉलेजमध्ये विद्यार्थी गळतीची म्हणजे ड्रॉपआउटची संख्या वाढण्याची भीती होती. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ते सतत बोलत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न विधान परिषदेत ते सातत्याने त्यावेळेस मांडत होते. भैयासाहेबांनी पंजाबमध्ये जालंधर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेथे फक्त 10,000 मतांनी पराभव झाला होता. शेवटच्या काळात मुंबईतून निवडणूक लढवली. जिथे 6 लाख मतदान होते तिथे फक्त भैयासाहेबांना 23,000 मतदान झाले होते. बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना काढल्या त्याच संघटना पुढे घेऊन जावे हे भैयासाहेबांच्या जीवनाचे घोषवाक्य होते. पहिली संघटना मुंबई म्युनिसिपल कामगार संघटना 1938 साली बाबासाहेबांनी स्थापन केली. यामध्ये कोकणी लोक जास्तीत जास्त प्रमाणात कार्यरत होते. 1942 साली बाबासाहेब दिल्लीला गेल्यानंतर ती संघटना कशी तरी चालू होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1960च्या दरम्यान भैयासाहेब या संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. त्यांनी कामगारांचा पगार वाढवला. यासाठी संपसुद्धा केला. आज देखील या संघटनेचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्या काळी RPI पक्ष देशभर कार्यरत होता. देशभरात या पक्षाचा दबदबा होता. भूमिहीनांच्या सत्याग्रहामध्ये देशभरातून 1,44,700 लोक जेलमध्ये गेले होते. 1965ला आंदोलन हे मागे घेतलं गेलं. या सत्याग्रहात मुंबईचे नेतृत्व त्यावेळी भैयासाहेबांच्याकडे होते. भैयासाहेब RPI मुंबईचे अध्यक्ष होते. NM कांबळे सेक्रेटरी, सुमन गायकवाड, RG रुके अशी तरुण मंडळी होती. भैयासाहेब मुंबई व ठाणे जिल्ह्यातील वस्त्यात फिरले. लोकांना या सत्याग्रहात उतरवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पक्षाला मुंबईतून एवढा प्रतिसाद मिळेल की नाही असे वाटत असतानाच भैयासाहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली 20,000पेक्षा जास्त लोकांनी मुंबईत अटक करून घेतली होती. जेल कमी पडले. सर्व राज्यांचा अहवाल प्रधानमंत्री त्यावेळेचे लालबहादूर शास्त्री यांना गेल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाला बोलणी करण्यासाठी निमंत्रण पाठवलं होतं. 30 जानेवारी 1965 साली सर्व नेते मंडळी प्रधानमंत्र्यांना भेटायला गेली होती. मागण्या होत्या. 1. पडीक जमीन आम्हाला द्याव्यात. डॉक्टर आंबेडकरांचे तैलचित्र संसदेत लावावे. केंद्रात बौद्धांना सवलती द्याव्यात. आरक्षणाच्या विषयावर निर्णय झाला नाही, परंतु इतर मागण्यांचा या बैठकीत विचार झाला.
पूर्ण देशात तो झाला। RPIसाठी 1964चा सत्याग्रह हा माइलस्टोन होता। संपूर्ण समाज ढवळून निघाला होता या सत्याग्रहात। 6 डिसेंबर 1964ला हा सत्याग्रह सुरू झाला होता। शहरापेक्षा ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती खराब होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमृत महोत्सवी वर्षात महू ते मुंबई अशी भीमज्योत भैयासाहेबांनी काढली होती। 1966 साली भैयासाहेबांनी ही भीमज्योत काढली होती। ही ज्योत मी सारा भारत बौद्धमय करीन ही बाबासाहेबांची संकल्प घेऊन त्यांनी काम सुरू केले होते। परिषदा, धम्मदीक्षा घेतल्या, भारतभर फिरले। रस्त्यांना जी नावे मिळाली आहेत ती सुद्धा भैयासाहेबांच्यामुळेच। महू ते चैत्यभूमीपर्यंत भीमज्योत कार्यरत झाली। महू, इंदोर, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, पुणे, महाबळेश्वर, वाई, महाड, पोलादपूर, माणगाव, ठाणे आणि मुलुंड हा भीमज्योतीचा मार्ग होता। भीमज्योतीची तयारी म्हणून भैयासाहेबांनी पुणे येथून एक मिलिटरीची जुनी जीप विकत घेतली होती। तिची डागडुजी केली। जीपला जोडण्यासाठी एक छोटीशी गाडी घेतली होती। भीमज्योतीचा आकार कमळाच्या आकाराप्रमाणे केला होता। 8 पाने कमळाची होती। वरळीच्या आय्या सुतार यांनी भीमज्योत बनवली होती। तिला लाकडाची मूठ लावली। भीमज्योतीचा महू ते मुंबई हा 21 दिवसाचा प्रवास झाला होता। भीमज्योतीच्या प्रवासात ड्रायव्हर थकल्यानंतर भैयासाहेब स्वतः गाडी चालवत असत। सुमंतराव गायकवाड, RG रुके, गमरे, NM कांबळे बरोबर होते। 14 एप्रिलला भीमज्योत मुंबईला पोहोचली। या भीमज्योतीला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला होता। मुंबईच्या महापौरांनी मुलुंडच्या चेक नाक्यावर स्वागत केले होते। पुणे येथे महापौरांनी स्वागत केले होते। स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या। भीमज्योत बाबासाहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी निमित्ताने काढली होती। भीमज्योत काढण्यापाठीमागे चैत्यभूमीच्या कामासाठी लागणारा पैसा गोळा करणे हा उद्देश होता। या व्यतिरिक्त 3-4 उद्देश होते। समाजात चेतना निर्माण केले, सरकारी कार्यालयात बाबासाहेबांचा फोटो लावणे, भारत सरकारला निवेदन देऊन पोस्टाचे तिकीट काढायला सांगणे, स्मरणिका काढावी, या स्मरणिकात 75 बाबासाहेबांची निवडक भाषणे छापावीत। 14 एप्रिलला चैत्यभूमीवर मोठी सभा झाली। दादासाहेब गायकवाड, BP मौर्य होते। हजारोच्या संख्येने लोक जमले होते। जो फंड मिळाला आहे त्यातून चैत्यभूमीचे काम करणार आहे अशा प्रकारे चैत्यभूमीचे काम 1966 साली भैयासाहेबांनी पूर्ण केले। भीमज्योतीच्या माध्यमातून चैत्यभूमीचे मोठे ऐतिहासिक काम केले आहे। मुलाने वडिलांची चळवळ कशी गतिमान केली, त्यांनी जबाबदारीने काम केले। बाबासाहेबांची बरीचशी स्मारके त्यांनी बनवली। भैयासाहेबांना काही लोकांनी चैत्यभूमी उभारण्यासाठी विरोध केला होता। दुसरीकडे स्मारक उभारो अशी भूमिका घेतली होती। दुसरीकडे स्मारक बांधण्यासाठी पैसा गोळा करायला सुरुवातही केली होती। भैयासाहेबांनी विरोधाला जुमानले नाही। सरकारशी भांडण करत करत ती जागा त्यांनी मिळवले। आज तिचे स्वरूप मोठे झाले आहे। अर्ध्या एकरामध्ये चैत्यभूमी वसली आहे। ही जी माहिती आहे ही भैयासाहेबांचे पुत्र भीमराव आंबेडकर यांनी एका YouTube चॅनलला सादर केलेली आहे। 1967 मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी स्वतः भैयासाहेब यांनी श्रामणेरची दीक्षा घेतली। या काळात ते चैत्यभूमीतच राहिले। श्रामणेर दीक्षेत त्यांचे नाव महाकश्यप पंडित होते। RPIचे नेते त्यावेळेस धम्म चळवळीला दुय्यम मानत होते। धम्म चळवळ बाबासाहेबांच्या नंतर कुणी करावी यासाठी नागपूरमध्ये बैठक होऊन तिथे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्षपद भैयासाहेबांकडे देण्यात आले। सर्वांनी मिळून हा निर्णय नागपूरमध्ये घेतला। धम्मक्रांतीचा विषय भैयासाहेबांकडे सोपवण्यात आला। भैयासाहेबांनी हे काम आनंदाने स्वीकारले। तेव्हापासून भैयासाहेबांनी रात्रंदिवस धम्माच्या कार्याला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वाहून घेतले। 1968 साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अधिवेशन आयोजित केले। बौद्ध जीवन संस्कार पाठ तयार करण्यासाठी समिती नेमली होती। या अधिवेशनात हा संस्कार पाठ स्वीकारण्यात आला। 1968 नंतर त्यांनी आपल्या संस्थेत बौद्धाचार्य प्रथा सुरू केली। त्यांनी भारतीय बौद्ध महासभेत बौद्धाचार्य हे पद निर्माण केले, म्हणून त्यांना बौद्धाचार्याचे जनक म्हणतात। स्मारके आणि पुतळ्या संदर्भातली माहिती घेऊया। भैयासाहेबांनी बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। चेंबूर, कप्परेड, मंत्रालयासमोरचा पुतळा तसेच संसदेतील पुतळा समितीचे ते अध्यक्ष होते। पुण्याचा पुतळा अशी विविध स्मारके व पुतळे त्यांनी बसवले। महाडचा क्रांतिस्तंभ व पुतळा 1975 साली भैयासाहेबांनी उभा केला। क्रांतिस्तंभासाठी लागणारी जागा भैयासाहेबांनी विकत घेतली होती। नंतर ती जागा पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे त्यांनी सुपूर्द केली।
भारत भूषण प्रिंटिंग प्रेस सुरू केली, पुढे तिचे नाव बदलून बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस असे केले होते. जनता व नंतर त्याचे नाव बदलून प्रबुद्ध भारत यांचे संपूर्ण व्यवस्थापन स्वतः भैयासाहेबांनी केले. थॉट्स ऑन पाकिस्तान हा बाबासाहेबांचा ऐतिहासिक ग्रंथ भैयासाहेबांनी छापला. भैयासाहेबांच्या कार्याची दखल घेणारे जास्त लेखन झालेले नाही हे वास्तव आहे. जवी पवार यांनी थोडेसे लेखन केले आहे. विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांच्या संकलनाचा ग्रंथ छापलेला आहे. भैयासाहेबांनी 10वीची परीक्षा 3 वेळा दिली होती. त्यांना सरकारने मुद्दाम नापास केल्याचा दावा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 1980 मध्ये केलेला आहे. हे षडयंत्र झालेले असावे ही शंका बाळासाहेबांनी व्यक्त केली आहे. खार मुंबई येथे बाबासाहेबांनी 2 बंगले विकत घेतले होते. एक यशवंतला आणि दुसरा मुकुंदला. हा माझा मुलगा सोन्यासारखा आहे असे बाबासाहेब म्हणत असत. त्यांची बाबासाहेब काळजी घेत होते. त्याला सिमेंटची फॅक्टरी टाकून दिली होती. नंतर प्रिंटिंग प्रेस चालवायला दिली होती. 1952 मध्ये बाबासाहेब दादर मतदारसंघातून निवडणूक हारले होते. त्यानंतर 1957च्या निवडणुकीत त्याच दादर मतदारसंघातून भैयासाहेबांना लोकसभेचे तिकीट देऊ केले होते. हे युतीचे तिकीट होते. भैयासाहेबांनी ही तिकीट नाकारले होते. याचे कारण खूप महत्त्वाचे आहे. 1952 साली बाबासाहेब लढले. तो बाबासाहेबांचा दादर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. 1957 साली भैयासाहेब बौद्ध झाले होते. त्यांनी जाहीर केले होते की मी अनुसूचित जातीचा नाही, माझा अनुसूचित जातीशी काहीही संबंध नाही, त्यामुळे मी अनुसूचित जातीला आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. त्यावेळी माने यांना तिकीट देण्यात आले व माने प्रचंड मतांनी निवडून आले होते. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरच्या दीक्षेनंतर जाहीर केले होते की माझा अनुसूचित जातीशी काहीही संबंध नाही, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशीही संबंध नसल्याचे जाहीर केले होते. यापुढे मी फक्त बौद्ध आहे असा दावा केला होता. हीच भूमिका भैयासाहेबांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ठेवली होती. सर्व बौद्ध बांधवांनी भैयासाहेबांचा हा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या या भूमिकेचा प्रचार प्रसार खूप झाला पाहिजे असे आम्हाला वाटते. बाबासाहेबांची आणि भैयासाहेबांची ही भूमिका खूप महत्त्वाची होती. याकडे अनुयायांनी दुर्लक्ष केले आहे हे सुद्धा वास्तव आहे. धम्मदीक्षेनंतर 67 वर्षांनी याबाबतची परिस्थिती पाहिली तर आजही सर्वजण अनुसूचित जातीचा दाखला काढून अनुसूचित जातीचा संविधानिक दर्जा स्वीकारतात आणि बौद्ध म्हणून मिळणारा अल्पसंख्याक दर्जा नाकारतात हे वास्तव आहे. यावर संपूर्ण समाजाला केव्हा ना केव्हा तरी निर्णय करावाच लागणार आहे. बौद्ध समाज आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार यासाठी आयुष्यभर भैयासाहेबांनी संघर्ष केला आहे. बौद्धांच्या सवलतीसाठी भैयासाहेबांनी खूप संघर्ष केला आहे. प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांना बौद्धांच्या सवलतीवरून खूप सुनावले होते. चैत्यभूमीची निर्मिती त्यांनी ऐतिहासिक व आजरामर काम केले आहे. थायलंड, सिंगापूर अशा विविध बौद्ध देशात ते गेले होते. तेथे बाबासाहेबांची बौद्ध धम्माची भूमिका ते सातत्याने व आग्रहाने मांडत होते. भैयासाहेब बाबासाहेबांच्या विचारावर आयुष्यभर चालले. ते RPIचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भूमिहीनांचा सत्याग्रह लढला होता. हा सत्याग्रह दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली होता. लाखो लोक त्यांच्या सांगण्यावरून जेलमध्ये गेले होते. भैयासाहेब व बाबासाहेब यांच्या नात्यात कटुता निर्माण करण्याची काही लोकांनी प्रयत्नही केला होता हे वास्तव आहे. माता रमाईच्या नंतर भैयासाहेबांना एकाकीपण आले होते. जशी बाबासाहेबांची आई भीमाबाई बाबासाहेबांच्या लहानपणीच मृत पावली तशीच भैयासाहेबांची आई माता रमाईसुद्धा लवकर मृत पावली होती. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला व कार्याला कसलाही आणि चुकूनही धक्का लागणार नाही यासाठी भैयासाहेब सतत दक्ष राहिले. भैयासाहेबांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला आणि विचारांना कुठेही धक्का लागणार नाही याची आयुष्यभर काळजी घेतली. त्यांनी खूप धम्मपरिषदा आयोजित केल्या. धर्मांतर दीक्षेचे कार्यक्रम खूप केले. RPIचा गट काढला नाही कारण कंसात आंबेडकर लिहावे लागेल ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. RPI बाबतच्या भूमिकेतून भैयासाहेब किती उदार अंतकरणाचे आणि समंजस होते हे लक्षात येते. 17 सप्टेंबर 1977 मध्ये भैयासाहेबांचं निधन झालं. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा अथवा अभ्यास केला असता असं लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जो धम्म दिला त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं यासाठी त्यांनी जीवन समर्पित केले होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून त्यांनी ऐतिहासिक धम्म कार्य केलेले आहे. चैत्यभूमीची निर्मिती अजरामर कार्य आहे. भारतामध्ये धम्मदीक्षेच्या कार्यासाठी ते सतत फिरत राहिले. आमदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बौद्धांच्या सवलतीसाठी त्यांनी त्यावेळचे प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांना जाब विचारण्याचे काम केले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत भैयासाहेब आंबेडकर हे संघर्षात राहिले आहेत. असे आयुष्यभर संघर्षमय जीवन जगणारे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 111व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.